एक कवडी भर जर गेलं नाही, सगळी लंका सोन्याची होती. आता ते सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची वगैरे वगैरे सोडून द्या, पण सगळं सोनं असताना एक कवडी भर जर गेलं नाही तर तुमचं आमचं दीड बुचकं कुठंच घेऊन नाचता महाराज? सांगा ना. तुमच्यापाशी काय 4 शेपट्या 2-4 कोंबडे इकडं नाहीत का? जर असतील तर बरं का. आणि म्हणून हे आपलं काय खरं आहे सांगा ना तुम्ही. आणि हे आपल्यासोबत येणार आहे का? नाही, काहीच आपल्यासोबत येणार नाही. येणारं जे आहे शाश्वत धन ते म्हणजे एकच भगवंताचं नामस्मरण. आणि हे नामस्मरण आपल्या सतत सोबत, कारण म्हणतात की जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण घेतो ना तर या जगताची चिंता केली नाही पाहिजे महाराज. कारण त्याला म्हणायचं लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा. तुम्हें अपना बना बैठे, तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. भगवंताला म्हणा तेव्हा मी सर्वस्व भावानं तुझा आहे, तुझ्यासोबत माझी प्रीत जडली, आता काही का होईना माग काही घेणं देणं नाही महाराज. म्हणून अशा पद्धतीनं श्रीना महाराज म्हणतात. बरं हे तुम्हा आम्हाला कळत नाही का? सगळ्याला माहीत आहे आपण मेल्याच्या नंतर काही सोबत न्यायचं नाही आणि हे शेवटी कोणी सोबत येणार नाही हे सुद्धा सर्वांना माहीत आहे. तरी पण आपण काय करतो, एक मजला बांधला का वरच्या मजल्याचे गज काढून ठेवतो. माहीत आहे की नाही आपल्याला की सोबत काही येणार नाही. जाऊ द्या बरं, तुमचं श्रोत्य मंडळांचं सोडा मायबाप हो, परंतु आमच्यासारख्या महाराजांना तर माहीत आहे की नाही की आपल्यासोबत काही येणार नाही. आहे की नाही माहीत आहे. तरी पण दिवसात 5-5 कीर्तन आम्ही करायचलो की नाही, कशासाठी? मग हेच खरं आहे आणि तेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात छंद सुना होत्या, सगळं होतं. छंद म्हणजे पाटल्या घालायचा नाद होता तिला. एवढंच नाही, नथ एवढी मोठी घातली ती नाकामध्ये, कानामध्ये मस्त असे झुमके घालत होती, वेलं घालत होती, बरंच काही. तिला इतकं सोनं घालण्याचा छंद आणि अशी टाईट राहत होती म्हातारी. आणि मग कर्मधर्म संयोगाने असं झालं का ती एक दिवस सगळ्यालाच त्याच वाटेनं जायचं. एक दिवस तिनं शरीर सोडलं आणि ती मरण पावल्याच्या नंतर मग मात्र आता म्हातारी मेली महाराज. मेल्याबरोबर मरून तिला 5 मिनिटं झाले, तोपर्यंत म्हातारीला 5 मिनिटामध्ये बिताडाला बसवलं. बसवतात ना आपल्या इकडं मेल्यावर का जिवंतपणे? जिवंतपणे मेल्यावरच बसवतात आमच्या इकडं. आणि मग तिला 5च मिनिटात भिताडाला बसवलं. बसवल्याच्या नंतर 5 मिनिटात लोक येऊ लागले, बाबा म्हातारी मेली, म्हातारी मेली. आणि येऊ लागले 5 मिनिटामध्ये तिच्या अंगावरचं एवढं सोनं आहे ना सगळं गायब झालं महाराज. सगळं सोनं फक्त राहिलं होतं काय, तिच्या नाकामध्ये फक्त एक नथ तेवढी राहिली होती. नथ राहिली ती कशी राहिली तर ती कापल्या जाईन आणि ती वढाव तर म्हातारीचं नाक तुटल. आणि म्हणून मग ती राहिली ना नथ. राहिल्याच्या नंतर आता तेवढ्यामध्ये काय झालं तर सगळे रडू लागले. रडता असताना सुनबाईनं विचार केला, आता म्हातारीच्या नाकामध्ये एका तोळ्याची नथ आहे, कमी बी नाही ना महाराज. आज ग्रामचा जर विचार केला तर ग्राम केवढे आहे? आम्ही काय सोनं गिनं घेत नाहीत बरं का. बेंटेकचे दुकानं परभणीला भरपूर, म्हणून आम्ही सोनं घेत नाहीत. आणि मग मात्र एका तोळ्याचा विचार तिनं केला की इतकं महाग सोनं असणार, ही जर एका तोळ्याची म्हातारीची नथ गेली तर काय करावं. आणि मग आता तिनं विचार केला की रडलं पाहिजे. आणि मग बायाचं रडणं तुम्हाला माहिती आहे का ना. हां, मग म्हणली आता तिनं काय केलं, जे पायापासून सुरुवात केली, कारण म्हातारीच्या पायामध्ये जोडवी एवढं, ते पैंजण पुन्हा एवढं आले, पुन्हा तिथून पुढे गेलं ते कडाळं. तुम्हाला माहीत आहेत की नाही कडाळं?
कडाळं पोल्हारं सगळ्या गोष्टी. आणि मग तिनं विचार केला, गेली आणि गेल्याच्या नंतर सगळ्या बाया म्हणल्या, माय सून लयच रडायली ना. आणि सून रडायली, लयच प्रेम होतं काय की, म्हणून तिला जरा पुढं घेतलं म्हातारीकडं. घेतल्यावर ती म्हणली, मला एकदा तरी त्या म्हातारीला पाहू द्या. म्हटल्याच्या नंतर तिला वाट दिली आणि गेली आणि भाडकन अंगावर पडली. आणि मग म्हणली, माय लयच आमच्या सासूबाई आणि पैंजण घालत होत्या माय. असंच रडतात का कसं? आणि मग तसं म्हटल्याच्या नंतर पायावर तिनं हात ठेवला. आणि पायावर हात ठेवल्यावर पैंजण नाही तर तिच्या पायात. आणि मग लगे कुठं गेली ती? हाताजवळ गेली. आणि हातात जवळ गेल्याच्या नंतर पुन्हा तशीच म्हणू रडायला लागली. आमच्या सासूबाईला पाटल्या लयाच घाला वाटत होत्या. असंच ना. आणि मग पाटल्याजवळ हात नेला. अशा बरेच तिनं प्रत्येक ठिकाणी आता तिला नथपर्यंत जायचं होतं की नाही महाराज. आणि मग गेली वा. तसं करत करत गळ्यामध्ये आमच्या सासूबाईला एकदा लय आवडत होती. ह्या सगळ्या गोष्टी तिनं सुरात म्हणल्या. पुन्हा मी तरी जरा आपसोर म्हणायली. तिनं स्वरात म्हणायला सुरुवात केली. मग नथच्या जवळ गेली. आणि मग आता लोकायला विचार पडला की नथ राहिली असेल म्हातारीची, यदा कदाचित म्हातारी सोबत जाऊ द्यायची असेल. आणि मग नथच्या जवळ गेल्यावर मग म्हणती, आणि माय आमच्या सासूबाईला 1 तोळ्याची नथ हाय अशी म्हणायल्याच्या नंतर मग मात्र लोक म्हणू लागले, म्हातारीची नथ काढायची का कशी करायची? लेकान सांगितलं हां काढायची. मग म्हणले काढा ना. मग म्हणले ती निघच ना. एका त्यांची चर्चा सुरू झाली, ही काय नथ निघत नाही म्हटल्याच्या नंतर मग मात्र त्या अशी धरली ती नथ आणि वहळली महाराज. वहळल्याच्या नंतर लोक म्हणू लागले, म्हातारीचं नाक तुटलं हो. मग ती म्हणती, आता काय त्या नाकाचं सोनं होणार आहे का? आता तुटू द्या, नाक तुटलं तर त्याचं काय सोनं होणार आहे का नाकाचं? इतकी दुनिया बेकार आहे महाराज. अभंगाचं 3रं चरण आहे की प्रिया पुत्र बंधू पाही, प्रिया पुत्र बंधू पाही.